नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप, अतिशय उपयुक्त टिप नंबर 1. गॅलरीमध्ये तुळशीचे रोप लावलेले असेल तर तुळशीला दररोज भरपूर प्रमाणात पाणी घालू नये, कारण त्यामुळे तुळस मरून जाते. कारण कुंडीतल्या तुळशीला जमिनीतून मिळणारी उष्णता मिळत नाही, त्यामुळे घातलेले पाणी कुंडीतच साठून राहते व तुळशीचे रोप आपले मरून जाते किंवा त्याची पाने गळून ते खराब होते. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 2. केसामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा झाला असेल तर काय करावे, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी दह्यामध्ये आवळा पावडर, काळी मिरी कुटून घालावी. यामुळे केसांना लावून स्वच्छ धुवून टाका. यामुळे केसातील कोंडा खाज होत असेल तर ती लगेच थांबेल. टीप नंबर 3. अनेक जण स्वेटरच्या धुलाईसाठी साबणाचा वापर करतात. अनेकदा स्वेटर धुताना साबण त्यावर घासला जातो, त्यामुळे स्वेटरच्या लोकरीची हानी होते. शिवाय घर्षणामुळे रंगही त्याचा निघू लागतात. परिणामी 2 ते 4 धुण्यातच आपला स्वेटर जुना वाटू लागतो किंवा दिसू लागतो. त्यामुळे साबणाऐवजी लिक्विड डिटर्जंट, वूलन वॉश वापरता येईल. बाजारात विविध प्रकारचे लिक्विड उपलब्ध आहेत. तर स्वेटर साफ करताना किंवा धुताना प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 4. बऱ्याच वेळा काही स्त्रियांच्या मानेवरती दागिने घातल्यामुळे काळा थर जमा होतो व मान काळपट होते. त्यासाठी दूध व लिंबू, त्यामध्ये थोडीशी तुरटीची बारीक पूड आणि खाण्याचा सोडा मिक्स करून मानेवर 2 मिनिटे लावून ठेवावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. यामुळे काही दिवसातच मानेवरती जो दागिने घातल्यामुळे काळपटपणा आलेला असतो तो दूर होईल. तर प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी ही उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 5. परफेक्ट चहा बनवण्यासाठी चहा बनविताना जेवढे कप चहा बनवायचा आहे त्या प्रमाणात निम्मे कप पाणी म्हणजेच अर्धे कप पाणी आणि अर्धे कप दूध घ्यावे. याने चहा एकदम परफेक्ट असा बनतो व चवीला देखील अत्यंत स्वादिष्ट असा लागतो. अत्यंत खास टीप नंबर 6. 2 समान भागात नारळ फोडायचा असेल तर आपले एक बोट नारळाच्या मधोमध ठेवून नारळ जोरात आपटावा. बोट ठेवले असेल त्याच भागात बरोबर नारळ फुटेल. तर नारळ फोडण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. अतिशय उपयुक्त टीप नंबर 7. बाथरूममधील स्टीलची बादली खूप दिवस धुतली नाही की ती काळी पांढरी पडते. डाग आणि बुळबुळीतपणामुळे ती वापरायची सुद्धा आपल्याला इच्छा होत नाही. अशा वेळेस फक्त मीठ, लिंबू आणि लिंबूसत्व या घरगुती गोष्टी मिसळून बादलीवर घासा. काही मिनिटातच हिऱ्यासारखी लख्ख बादली चमकेल. तर तुमच्या पण बाथरूममधील खराब, मेंचट, चिकट झालेल्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 8. कुकरमधील जाळी जुनी झाली असेल किंवा ती तडकली असेल तर ती टाकून न देता पापड भाजण्यासाठी किंवा भरितासाठी, वांगे भाजण्यासाठी तिचा वापर करावा. तर प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आवडली तर लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 9. चहामध्ये टॅनिन ॲसिड असते. त्याचा परिणाम थेटपणे आपल्या किडनीवरती होतो. त्या ॲसिडमुळे उलटी आणि डोकेदुखीचा त्रास देखील आपल्याला होऊ शकतो. प्रत्येक मैत्रिणीने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची ही पुढील टीप आहे. टीप नंबर 10. जास्त गरम चहा पिल्याने अन्ननलिका आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 10. फर्निचरच्या आसपास पांढऱ्या चुन्याची पावडर पसरून ठेवा. यामुळे
वाळवी फर्निचरपासून दूर राहते. तर आपल्या फर्निचरला वाळवी लागू नये यासाठी ही टीप फॉलो करा. कामी येईल अशी खास टीप नंबर 11. लसूण निवडल्यानंतर आपल्या हाताचा वास येत असेल तर आधी हातावर थोडेसे मीठ लावून चोळा व नंतर पाण्याने स्वच्छ हात धुवा. यामुळे लसणाचा वास निघून जाईल. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 12. फ्रीजचे काचेचे ग्लासेस धुताना स्क्रबर वापरू नये. साबण लावून हातानेच स्वच्छ धुवावेत. यामुळे ग्लासेस देखील लवकर खराब होणार नाहीत. तर फ्रीजचे ग्लासेस धुताना प्रत्येक मैत्रिणीने ही टीप ट्राय करा. हिवाळा स्पेशल टीप नंबर 13. डिंकाचे लाडू बनवताना डिंक तळून झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ नये. हातानेच कुस्करून घ्यावा. त्यामुळे डिंक लाडू खूप छान खुसखुशीत असे होतात. आपल्या सर्वांची आवडती रेसिपी नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी टीप नंबर 14. हॉटेलसारखी भजी घरच्या घरी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये खायचा सोडा घालणार असाल तर त्यामध्ये हळद पावडरचा वापर अजिबात करू नका. त्यामुळे भजीचा कलर काळपट दिसू लागतो. तर भजी बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. अतिशय उपयुक्त टीप नंबर 15. पातळ रश्श्याच्या भाज्या बनविताना भाजीवर अर्धे झाकण ठेवावे. यामुळे भाजीला छान तर्री येते व भाजी शिजून झाल्यावर देखील भाजीवर झाकण ठेवू नये. नाहीतर झाकणाचे पाणी भाजीत पडते आणि भाजीची चव बिघडते व आपली भाजी यामुळे खूप पानसट लागते. म्हणजेच तिला अजिबात चव लागत नाही. तर कोणतीही भाजी बनवताना प्रत्येक मैत्रिणीने ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 16. वाटणासाठी कांदा भाजताना त्यात थोडंसं मीठ घालावं. यामुळे कांदा भाजताना कढई आतून काळी होत नाही. प्रत्येक गृहिणीच्या व सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 17. ओला नारळ खोवायला जास्त वेळ लागतो. त्यासाठी नारळाची काळी पाट काढून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. त्यामुळे अगदी खवलेल्या नारळासारखा चव घरच्या घरी तयार होईल. सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 18. ज्या महिलांचे कंबर आणि पाय सतत दुखत असतात त्यांनी ड्रायफ्रूट्स, डिंक आणि मेथीचे लाडू बनवून खावे. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि कंबरदुखीपासून देखील आराम मिळतो. तर ज्यांना कंबरदुखीची समस्या आहे त्या महिलांनी तर ही टीप अवश्य लक्षात ठेवा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.